जर तुमच्या घराचा जर पोर्स असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, कारण की सगळ्यात महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळं पहिल्यापासून शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा आजचा जे आपला मुद्दा होता तो मुद्दा असा होता की आपण जर घर बांधत असताना आणि घर बांधताना जर आपल्या घरासमोर जर पोर्स असला तर त्या पोरचे आपण जे कॉलम घेतो तर ते कॉलम काही वेळेस काय होतं, घरमालक काय म्हणतात की आमच्या पाहुण्याचे कॉलम असे गोले किंवा चौकणी आहे, तर तुम्ही त्याच पद्धतीने आपल्या घराचे कॉलम घ्या. पण मित्रांनो तशी पद्धत नसती. योग्य पद्धत काय असते ते राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं घर बांधताना एकदम जबरदस्त पद्धतीने ते कॉलमची मांडणी करू शकता. आणि मांडणी केल्यानंतर जो तुमच्या घराचा लुक असतो, जो समोरचा लुक असतो, तो कॉलमवर अवलंबून असतो, तो कसा येईल आणि तो कशावर अवलंबून असतो. राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री आपल्या मित्रांना सगळ्यांचं व्यवस्थित सांगून द्या की कशा पद्धतीने त्यांच्या घराचे जे समोरचे पोर्च असेल त्या पोर्चची जी कॉलम असतील त्या कॉलमची कशी मांडणी केली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण कॉलम घेणार आहे तर त्यावेळेस नियोजन करणं खूप गरजेचं राहतं. का आपलं इलिव्हेशन पार्ट कसं आहे, आपलं बॉक्स पॅटर्न आहे का महाराजा पॅटर्न आहे याच्यावर महत्वाचं आहे. पण ज्यावेळेस आपण वर बॉक्स करीत असेल तर आपण आयात किंवा चौरस कॉलम घेऊ शकतो. पण ज्यावेळेस महाराजा असेल किंवा मग असं डिझाईन असेल तर त्यावेळेस आपण असे गोल कॉलम कडे जाऊ शकतो, जेणेकरून आपलं लुक आणि वेल्युएशन हे चांगलं दिसेल. म्हणजे भविष्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपलं जे वेल्युएशन आहे हे सुंदर आणि आपला बंगला एकदम ब्युटिफुल असा चांगलं दिसेल. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मिस्त्रीने ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही पहिला तुमच्या घराची डिझाईन म्हणजे तुमचा जो पॅटर्न असेल घराचा तो सगळ्यात पहिला तुम्हाला तो पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे. तो इंग्लिश पॅटर्न आहे का महाराजा पॅटर्न आहे का, हे पॅटर्न तुम्ही ज्यावेळेस लक्षात घ्याल तर त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या घराचा जो समोरचा जो कॉलम असेल त्या कॉलमची मांडणी करायची. बऱ्याचशा वेळेस काही ठिकाणी गोल कॉलम असतात, काही ठिकाणी जे चौरस असतात, काही ठिकाणी षटकोन पण असतात. पण घराची डिझाईन तुम्ही लक्षात घेऊनच ती कॉलमची पेरणी करीत चला, जेणेकरून तुम्ही शेजारचे असेल किंवा पाहुण्याचे असेल त्यांच्या घराला जो कॉलम असेल तोच कॉलम तुमच्या घराला घेऊ नका. तुमच्या घराला जे मॅच होईल त्या डिझाईनला मॅच होईल त्याच पद्धतीने तुम्ही कॉलम घेत चला. तर राहुल मिस्त्री अजून काही सांगायचं आहे का आपल्या मित्रांना. सर्वात प्रथम नुसतं वेल्युएशन खूप चांगलं आहे ते आपण करणार आहे, मग त्यावेळेस आपला बंगला चांगला दिसणार नाही. तर आपल्यावाल्या बंगल्याची वर लुक कसा आहे, वेल्युएशन कसं आहे त्या हिशोबाने आपण आपल्या कॉलमची मांडणी केली पाहिजे. आयात असेल जर समजा त्याला शोभत असेल तर आयात घ्या, चौकोन शोभत असेल चौकोन घ्या, जर गोल जर चांगलं दिसत असेल तर गोल घ्या. ह्या हिशोबाने तुमच्या बंगल्याचं काम करू शकता, म्हणजे जेणेकरून पुढे चालून आपलं वेल्युएशन हे सुंदर दिसेल आणि चांगलं दिसेल. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमच्या घराची तुम्ही मांडणी करीत चालले ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुमचा मेन पार्ट असतो, जे नाक असतं घराचं, ते जर व्यवस्थित झालं तर पूर्ण घराचा लुक हा एकदम जबरदस्त आणि एकदम सुंदर येत असतो. तुम्ही पाहू शकता आता आपण इथं गोल कॉलम टाकले होते आणि गोल कॉलम टाकल्यानंतर जो आपला घराचा वरला लुक आहे तो त्या डिझाईनला मॅच होणार आहे. त्यामुळे आपण इथं गोल कॉलम घेतले होते. तुमच्या घराला तुम्ही कशा पद्धतीने कॉलम घेतले तर मला नक्की कमेंट करून सांगायचे. तुम्ही गोल कॉलम घेतले